पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय। मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप। मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये। मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय। अभंगाची सुरुवात तुकोबारायांनी संत या शब्दानं केली आहे। मग आपणास प्रथमतः संत या शब्दावर थोडासा प्रकाश टाकावा लागेल की संत नेमकं कुणाला म्हणावं। आजकाल आम्ही 4 कीर्तन 4 प्रवचनं केली की स्वतःला संत म्हणून घेतो। अर्ध्या हळकुंडात आम्ही पिवळे होतो। आम्ही कीर्तनकार प्रवचनकार संत नसून संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत। संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत। मग नेमकं संत कुणाला म्हणावं? तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे आणि पांडुरंगानं ज्याचं दास्यत्व केले, तो संत असतो। ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्ष पांडुरंग पाहिला आहे आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली, तो संत असतो, इतर दुसरं कोणी नाही। अर्थात जो ज्ञान गिळून गोविंद गातो, तो संत असतो। जो देवहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो। नाथ महाराजांनी भागवतामध्ये संताची एकूण 21 लक्षणं सांगितली आहेत। आता जर आपण तिकडं गेलो तर विषयांतर होईल आणि वेळही जाईल। म्हणून नेमकं संत कुणाला म्हणावं? तर जो देवहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो। आणि अशा संताकडे बोट करून तुकोबाराय म्हणतात की संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय। ही संत चरण रज म्हणजे काय? तर संत चरण रज म्हणजे संतांच्या पायाची धूळ, संतांच्या पायाची धूळ। या संतांच्या पायाच्या धुळीने मनुष्याचा उद्धार होतो। एवढंच नाही तर देवाचंही भाग्य घडतं। संतांच्या पायाची धुळी साधी नाही आहे, ती एवढी महान आहे की संतांच्या पायाच्या धुळीने मनुष्याचा उद्धार तर होतोच,
पण या संतांच्या पायाच्या धुळीने देवाचंही भाग्य घडतं. हो, देवाचंही दैव घडतं. याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत. माऊली लिहित आहेत, मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती, तोडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग वक्षस्थळाची वाखती ओढली चरण रजा, अजून पावलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, आपुलिया दैव समुद्रा जतेने लागी. हे चरण ऐका, आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. ज्ञानोबा म्हणतायत आणि भगवंत सांगतायत ज्ञानेश्वरीत की ज्यावेळेस तो भृगु ऋषी भगवान विष्णूच्या छातीत लात मारायला आला, पूर्ण इतिहास सांगत नाही मी, पण ज्यावेळेस तो भृगु ऋषी भगवंताच्या छातीत लात मारायला आला त्यावेळेस भगवंत म्हणतात की माझ्या गळ्यात कौस्तुभ मणी होता. तो अतिशय कठीण आणि निब्बर असतो आणि भृगूने लात मारली असती छातीवर आणि तो प्रहार जर कौस्तुभ मण्यावर झाला असता तर कौस्तुभ मण्याच्या प्रहाराने उलटा भृगूचा पाय फुटला असता. म्हणून भगवंत म्हणतात की तोडून कौस्तुभ घेतला हाती. लक्ष्मी चरणावर बसली होती, तिला बाजूला केलं, गळ्यातला कौस्तुभ मणी तोडला आणि तो हातात घेतला आणि मी माझी छाती पुढे केली आणि भृगूला म्हणलं मार लाथ. आणि भृगु ऋषीने लात मारली आणि त्या भृगु ऋषीच्या लाथाचं पावलाचं चिन्ह, ज्याला स्त्रीवस्त्र लांछन म्हणतात, ते भगवंत अर्थात महाविष्णू अजूनही आपल्या छातीवर वागवत आहेत. का तर त्या भृगूच्या पायाची लागलेली धूळ ही भगवंताला पवित्र करते, भगवंताचं दैव घडते, भगवंताचं दैव घडवते. संताच्या धुळीचा महिमा बघा. भृगूने मारलेली लात भगवंताला अजून जपून ठेवली आहे, स्त्रीवस्त्र लांछन म्हणून. ती लात मारताना भृगूच्या पायाचं चिन्ह छातीवर उमटलंय आणि सोबतच भृगूच्या पायाची धूळ भगवंताच्या छातीला लागली. भगवंत ही संतांच्या पायाची धूळ घेऊन आपल्या मस्तकाला लावतात आणि आपलं दैव घडवतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की अजूनही पावलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. तात्पर्य, संताच्या पायधुळीने मनुष्याचं दैव घडतं, मनुष्याचा उद्धार होतो, यात काय नवल. संताच्या पायधुळीने देवाचंही दैव घडतं, हे देव स्वतः बोलत आहेत ज्ञानेश्वरीत आणि ज्ञानोबा सांगत आहेत. इतका संताच्या पायधुळीचा अर्थात संत चरण रजाचा महिमा मोठा आहे. श्री संत नामदेव महाराजांना पुढं चालावं आणि पांडुरंगानं लंडासारखं या नामदेवाच्या मागं पळावं. नामयाच्या मागे हिंडे केशीराज लागावा या रज चरणीचे. नामदेवानं पुढं चालावं आणि नामदेवाच्या पायाची धूळ उडून माझ्या अंगावर यावी आणि माझं दैव घडावं, ही पांडुरंगाची अभिलाषा. नामयाच्या मागे चाले केशीराज किंवा नामयाच्या मागे हिंडे केशीराज लागावा या रज चरणीचे. कबीरानं पुढं चालावं आणि पांडुरंगानं लंडासारखं कबीराच्या मागं पळावं. देव कसा आहे, भक्ताचा वेडा आहे बघा. कबीराने पुढं चालावं, पांडुरंगानं मागं पळावं आणि म्हणावं कबीरा थांब, मी पांडुरंग आलोय. कबीरान म्हणा देवादामानी मला चादरी बनायच्यात, मी पुढं चलतो, तू ये मागून. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीराच्या, नामदेव महाराजच्या किंबहुना इतर सर्व संतांच्या, जे खरे संत आहेत त्या सर्व संतांच्या मागं पांडुरंग फिरतो, भगवान कृष्ण फिरतो. त्यांच्या पायानं उडणारी धूळ आपल्या अंगाला लावतो किंबहुना स्वतः त्या धुळीने माखून घेतो आणि संताच्या पायधुळीनं देव म्हणतोय, पांडुरंग म्हणतोय की माझं दैव घडतं. आपली दैव समुद्र जतने लागे. अर्थात संताच्या पायधुळीनं मनुष्याचा उद्धार होतो, यात काय नवल. तर संताच्या पायधुळीनं देवाचंही दैव घडतं, पांडुरंगाचं दैव घडतं. एवढंच नाही
संत ज्या वाटेने चालत जातात आणि जिथं संताचे पाय पडतात तर संताच्या पायाखाली आलेली धूळसुद्धा विठ्ठल विठ्ठल नामाचा जाप करते. जिवंत उदाहरण आहे. तुकोबाराने सकाळी उठावं, स्नान करावं, विना घ्यावं आणि भामचंद्र किंवा भंडाऱ्या डोंगरावर जावं न सांगता. जिजाबाईने स्वयंपाक करावा, 10-11 वाजता पाठीमागून निघावं, हा डोंगर फिरावा, महाराज नाही सापडे त्या डोंगरावर जावा, तो नाही सापडा दुसऱ्या डोंगरावर जावं. पायपीट व्हायची, जिजाबाई थकून जायच्या. एक दिवशी आईसाहेब जिजाबाई म्हणाल्या की बुवा महाराज तुम्ही जात का नाही, तो पण मला किमान सांगू तर जाणार तुम्ही कोणत्या डोंगरावर चाललेत. मी किती डोंगरं फिरू, पाय मोडलेन माझे फिरू फिरू. तुम्हाला अन्न घातल्याशिवाय मी जेवत नाही, उपाशी तपाशी फिरते, मला चक्कर येईल. कुठं चालले सांगून जात जा, जा पण सांगून जात जा. तुकोबाराय म्हणले अगं आवले किती सोपं आहे म्हणले. मी देहूच्या बाहेर निघलो की 3 वाटा फुटतात. एक भंडाऱ्याकडे, एक भामचंद्राकडे आणि एक कुठल्या तरी गावाला जात होती. या 3 वाटाला तुझा कान लाव आणि ज्या वाटाच्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल त्या वाटेने मी गेलो, त्या वाटेने येईन, मला जेवण आणून दे. किती सोपं आहे. जिजाबाईने जाताना त्या वाटेला मातीला कान लावावा आणि त्या मातीतून विठ्ठल 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 असा ध्वनी यावा आणि त्या वाटेने जिजाबाईने जावं आणि तुकोबाराला जेवण द्यावं. तुकोबारा ज्या वाट्याने जात होते त्या वाटेची मातीसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. ती माती पावन होते, मातीचा उद्धार होतो. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. तुकोबा महाराजाची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. संताच्या पायधुळीचा महिमा अतिशय महान आहे. संताच्या पायधुळीनं भगवंताचं दैव घडतं, मनुष्याचा उद्धार होतो, निर्जीव अशा मातीचाही उद्धार होतो. हा संत चरण रजाचा महिमा आहे. आणि म्हणून तुकोबाराय आजच्या प्रस्तुत अभंगात सांगतायत की मानवी जीवाचा उद्धार संताच्या पायधुळीने होतो. संताच्या पायधुळीने देवाचं दैव घडतं. संताच्या पायधुळीने रस्त्याची मातीसुद्धा उधळून निघते. तसंच संताची पायधूळ जर मनुष्याच्या अंगाला सहज लागली, संतांची पायधूळ जर मनुष्याच्या अंगाला सहज लागली तर मनुष्याच्या आतील वासनेचं बीज जळून जातं. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत आणि महाराज लिहितायत, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. तुकोबाराय म्हणतात की संतांच्या पायाची धूळ जर मनुष्याच्या अंगाला लागली, अर्थात तो खरा संत असावा, ज्ञानोबाराय तुकोबारायासारखा खरा संत असावा. अशा संताच्या पायाची धूळ जर तुमच्या आमच्या अर्थात मनुष्याच्या अंगाला लागली तर मनुष्याच्या आत हृदयात किंवा मनात वास करणारी वासना जळून जाते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रजाने मनुष्याची वासना जळून जाते आणि मनुष्याचा उद्धार होतो. मग ही वासना म्हणजे काय? मग ही वासना म्हणजे काय? तर वासना म्हणजे बळावलेली इच्छा. वासना म्हणजे बळावलेली इच्छा. वासनेचे अनेक पर्यायी शब्द आहेत. वासना म्हणजे इच्छाच. वासना म्हणजे इच्छा, वासना म्हणजे आशा, वासना म्हणजे कामना, वासना म्हणजे भावना, वासना म्हणजे हाव, वासना म्हणजे तृष्णा. हे वासनेचे पर्यायी शब्द आहेत.
प्रामुख्याने वासना म्हणजे इच्छा. पण वासनेची अजून जर परिपूर्ण व्याख्या करायची असेल तर वासना म्हणजे बळावलेली इच्छा. वासना म्हणजे बळावलेली इच्छा. वासना म्हणजे इच्छाच, पण वासना म्हणजे बळावलेली इच्छा. ज्या बळावलेल्या इच्छा आहेत, ज्या फाजील इच्छा आहेत, त्या वासना असतात. जेवण करणं ही इच्छा आहे. मला भाकरी मिळावी ही इच्छा आहे. जेवण करणं इच्छा आहे, पण मला स्वादिष्टच जेवण मिळावं तरच मी जेवेल ही वासना आहे. मला कपडे मिळावेत ही इच्छा आहे. ठीक आहे, ती असावी, इथपर्यंत इच्छा असावी. मला कपडे मिळावेत ही इच्छा आहे, पण मला विशिष्ट कंपनीचे ब्रँडेडच कपडे मिळावेत तरच मी घालील ही वासना आहे. समोरचा जो घालतोय तेच मी घालील ही वासना आहे. मला गाडी असावी ही इच्छा आहे. ठीक आहे, असावी. मला गाडी मिळावी ही इच्छा आहे, पण मी 30 लाखाच्या 40 लाखाच्याच गाडीत बसल, अन्यथा बसणारच नाही ही वासना आहे. ही वासना आहे. मला घर असावं ही इच्छा आहे. असावी. मला घर असावं ही इच्छा आहे, पण मला 5 मजली 6 मजली 10 मजली 10 कोटीचंच घर हवं आहे तरच मी राहील ही वासना आहे. तात्पर्य बळावलेली इच्छा ही वासना असते. आणि या बळावलेल्या इच्छेलाच वासना म्हणतात, तिलाच हाव म्हणतात, तिलाच तृष्णाही म्हणतात. आणि म्हणून या बळावलेल्या वासनेचा किंवा तृष्णेचा दृष्टांत देताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत की दरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माशिया वेटाळी जिवा, तसे प्राणी कवना लोभा वाढवी ती तृष्णा. एक बेडूक माशा खात असतो. माशा खाण्यात मग्न आहे बेडूक, आणि पाठीमागून एक साप आलाय. आणि बेडकाने पाहिले मागून साप आलाय. त्या सापानं बेडूक गिळलाय, अर्धा बेडूक गिळलाय. हे बेडूक बघतोय की साप आपल्याला गिळायला आहे, तरी बेडूक म्हणतं मी 4-2 माशा खाऊनच घेतो. अरे तुला साप गिळायला ना, तू पळना. पण नाही, बेडूक म्हणतं नाही नाही, 10-5 माशा खाऊनच घेतो. सापानं अख्खा बेडूक गिळला, बेडूक संपला. तसं देह तर वासे पडले काळाचे तोंडी. ज्ञानोबा आहे, काळानं तोंड वाचलं आणि काळाच्या जबड्यात तुम्ही आम्ही पडलेलो आहेत. हा काळ कधी जबडा बंद करेल पता नाही, तरी आम्ही म्हणतो 10-5 कोटी कमवूनच घेतो, 10-5 लाख कमवूनच घेतो. दरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माशिया वेठाळी जिबा, तसे प्राणी कवना लोभा वाढवी ती तृष्णा. ज्ञानोबा म्हणतात मला आश्चर्य वाटतं, जे लोकीचे ऐशी नांदणूक तिथं जन्मले आधी जे लोक, तयाचे निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. अरे तुम्ही काळाच्या तोंडात पडलात, काळाने जबडा बंद केला की मराल. पण ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही एवढे निश्चिंत निवांत कसे, तुमच्या निश्चिंतपणाचं मला कौतुक वाटतंय म्हणले. अरे निष्ठा ना काळाच्या तोंडातून, काळाच्या तोंडात पडूनही तुम्ही निवांत आहेत, निश्चिंत, याचं मला कौतुक वाटतंय म्हणले. जयाचे निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. ये मृत्युलोकेचे उपराटे आहा कटा ओकटे, जरी अर्जुना अवचटे जन्मला सीतू येते. ही बळावलेली इच्छा हीच वासना आहे, हीच तृष्णा आहे. ही वासना तृष्णा तुम्हाला चांगल्या मार्गानं वाईट मार्गानं पैसा मिळूनही देईल, पण ही वासना तृष्णा तुम्हाला बेचैन करते आणि अकालीच मारते. मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून वासनेमुळं तृष्णेमुळं लवकर मरावं, कोणतं अधिक फायद्याचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवावं आणि मला कळवावं. मला तर असं वाटतं की कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं हे आमच्या फायद्याचे. जास्त पैसा मिळू वासनेमुळं तृष्णेमुळं, चांगल्या मार्गानं वाईट मार्गानं, पण ही तृष्णा वासना आम्हाला अकालीच मारून टाकते. मग तो पैसा आमच्या काय कामाचा. म्हणून हा तृष्णा अर्थात ही वासना ही घातक आहे, तुम्हाला अकालीच मारून टाकते. आणि मग ही अशी वासना तुकोबाराय म्हणतात की संत चरण रजाने जाते, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. काही मर्यादेपर्यंत इच्छा ठीक आहे, जीवन जगताना इच्छा असतात आणि असावे ते लागतातच संसारामध्ये जगण्यासाठी. काही मर्यादेपर्यंत इच्छा ठीक आहेत, परंतु वासना नको.
आणि वासना म्हणजे बळावलेली इच्छा, अर्थात तृष्णा. म्हणून ही वासना आणि तृष्णा ही घातक आहे. ही वासना आणि इच्छा या दोन्ही तुम्हाला दुःख देतात. इच्छा म्हणजे आशा. ज्ञानोबा बोले, आशा जैशी दुखाते, व्याली निंदा दुरीते. ज्ञानोबा. आशा इच्छा एकाच अर्थाचे शब्द आहेत. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. आशा जैशी दुखाते, व्याली निंदा दुरीते. इच्छा आशा म्हणलं की तुमच्या पदरी दुःखच येणार. कारण मनात कुठली आशा आणि इच्छा निर्माण झाली की त्या आशेच्या इच्छेच्या पाठीमागं मन धावतं. मन हृदयस्थ रामापासून तुटतं, ते बहिर्मुख धावतं आणि इच्छित वस्तू, आशा केलेली वस्तू मिळेपर्यंत ते बेचैन अस्थिर असतं. आणि मनाची ही बेचैनी अस्थिरता हेच दुःख असते. आणि मनात तर आशा इच्छा निरंतर उठत राहतात. मग आशेच्या इच्छेच्या पाठीमागं मन सतत धावतं, ते हृदयस्थ रामापासून तुटतं. हृदयस्थ रामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की बेचैन होतं, अस्थिर होतं, तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असतंय. आणि म्हणून आशा इच्छा ह्या सातत्यानं तुम्हाला दुःख देतात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की आशा जैशी दुखाते, व्याली निंदा दुरीते. आशा इच्छा म्हटलं की जीवनात दुःख आलंच. आशा तुलनात्मक थोडं दुःख देते, पण वासना जास्त दुःख देते. कारण वासना ही बळावलेली इच्छा असते, बळावलेली आशा असते. इच्छा तुम्हाला दुःख देते, पण तुलनात्मक कमी देते. वासना ही जास्त दुःख देते. एकदा का लग्नाची पार्टी बसली आणि त्या बैठकीमध्ये बोला म्हणले, किती हुंडा देता? आता कायद्यानं हुंडाबंदी आहे, जुन्या काळातली गोष्ट. बोला म्हणले, किती हुंडा देता? मुलाच्या बापाने प्रश्न केला आहे. मुलाच्या बापाने, किती हुंडा देता? मुलीचा बाप म्हणाला, 2 लाख. मुलाचा बाप म्हणतो, किती हुंडा देता? मुलीचा बाप म्हणतो, 2 लाख. आता हा 2 लाखाला सहज तयार झाला. पण याला वाटलं की अरे 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 आपलं मागण्यात चुकलं, आपलं मागण्यात चुकलं. तुम्ही किती हुंडा देता? तर हा मला 2 लाख. मग यांनी असा विचार केला की आपण त्याला 2 लाख म्हणायच्या ऐवजी आपणच जर आधी 4 लाख म्हटलं असतो तर आपला जास्त फायदा झाला असता. याने शब्द टाकला, किती हुंडा देता? मुलीचा बाप मला 2 लाख. फायनल झालं, सुपारी फुटली. पण मुलाच्या बापाच्या मनात पार चुरचुरली की आपण 2 लाखाला उगाच तयार झालो, 2 लाखाला उगाच तयार झालो. 2 लाखाच्या ऐवजी आपण 4 लाख म्हणलं असतो तरी यांनी दिला असता. फुटली सुपारी, बसले जेवायला. जेवायला बसल्यावर हा मनात सारखा घोकायचा, 4 लाख म्हटलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. बाई गुळवणी वाढायला आली. हा मनात म्हणतो, 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. बाई म्हणते, काय म्हणता मामा? म्हणले, नाही बाई तुला नाही कळायचं, वाढ 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 गुळवणी जा म्हणले माघारी. हा मनात घोकायचा, 4 लाख म्हणलं असतं तर. बरं, आता सुपारी फुटली ना, काय करतो? मुलीचा बाप 2 लाखाला तयार झाला. पण नंतर याच्या ध्यानात आलं की आपण 2 लाखाला आपण उगीच तयार झालो. मुलीचा बाप 2 लाख म्हणला आणि मी तयार झालो, हे माझं चुकलं. मी 2 लाख तयार नव्हतं व्हायला पाहिजे. मी 4 लाख म्हणलं असतं तरी यांनी दिले असते. आणि म्हणून याला वाटलं आपलं मागण्यात चुकलं. आणि म्हणून हा सारखा घोकू लागला की 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर, तरी यांनी दिले असते. नातरुंड झाली याला तरी हा घोकत होता, 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. नातरुंड म्हणजे, बाबा काय म्हणता? तो म्हणायचं, काही नाही पोरानं खेळा, तुम्हाला नाही कळायचं, 4 लाख म्हणलं असतं तर. अर्थात आधी काय दुःख होतं की 2 लाख मिळतात का नाही हेच दुःख होतं. पण या 2 लाखांनी
जो आनंद दिला तो आनंद त्या 4 लाखानं भोगू दिला नाही. 2 लाखानं जो आनंद दिला तो आनंद त्या 4 लाखानं भोगू दिला नाही. आणि म्हणून इच्छा ही इच्छित वस्तू मिळेपर्यंत माणसाला दुःखी करते, परंतु मिळालेल्या वस्तूचाही उपभोग घेऊ देत नाही. इच्छित वस्तू मिळेपर्यंत इच्छा तुम्हाला दुःखी करते, परंतु ती वस्तू मिळाली तर मिळाल्यावर देखील तिचा उपभोग घेऊ देत नाही. आधी काय दुःख होतं? हा मनात गाठ बांधून आला तर आपल्याला 2च पाहिजेत आणि पुरीचा बाप 2 ला तयार झाला. पण पुरीचा बाप 2 लाखाला सहज तयार झाला. पुरीचा बाप 2 लाखाला सहज तयार झाला म्हणून याच्या मनात पालचूल उचलली, अरे आपण 2 लाखाची गाठ उगाच बांधली, आपण 4 लाख ठेवून आलो असतो बरं झालं असतं. आधी दुःख काय होतं? 2 लाख मिळतात का नाही. पण 2 लाख मिळाले त्याचा आनंद मानाव ना. पण त्या 4 लाखांनी या 2 लाखाचा आनंद उपभोगू दिला नाही. अर्थात अशा इच्छा इच्छित वस्तू मिळेपर्यंत तुम्हाला दुःखी करतात आणि मिळालेल्या वस्तूचाही उपभोग घेऊ देत नाहीत. आणि म्हणून इथे 2 लाख ही इच्छा आहे आणि 4 लाख ही वासना आहे. आधी 2 लाख मिळतात का नाही हे दुःख होतं. इच्छेने दुःख दिलं, काय इच्छा घेऊन आला 2 लाख हुंडा मिळावा. पण 2 लाख मिळतात का नाही? पुरीचा बाप जर लाखच म्हणला तर काय करावं? 2 लाखाची इच्छा घेऊन आला. मग आधी दुःख होतं की 2 लाख मिळतात का नाही. इच्छेने दुःख दिलं, 2 लाख मिळतात का नाही. पण 2 लाख मिळाले त्यात समाधान नाही. आता 4 लाखाची इच्छा निर्माण झाली. ही इच्छा बळावली आणि बळावलेली इच्छा ही वासना असते. आणि म्हणून 2 लाख ही इच्छा आहे, 4 लाख ही वासना आहे. आणि म्हणून बळावलेली इच्छा ही वासना असते. बळावलेली इच्छा ही वासना असते. आणि इच्छा अशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत मला दुःखी करतात आणि ती वस्तू मिळाल्यावर देखील त्याचा उपभोग घेऊ देत नाहीत. एखादा मनुष्य आमदारकीला उभा राहिला आहे. आधी काय दुःख आहे, काय इच्छा आहे की मी आमदार व्हावं. मग आमदार होतो का नाही भीती, हे दुःख आहे. आमदार होतो का नाही दुःख आहे. पण आमदार झाला, आता आनंद मानाव ना, ते सुख भोगाव ना. पण आता साहेबाला वाटतं मंत्री व्हावं, पण मंत्रिपद मिळालं नाही. तर मंत्रिपद मिळालं नाही या दुःखानं आमदार झाला हे सुखही भोगू दिलं नाही. बरं मंत्रिपद मिळालंच तर असं खातं मिळालं की ज्यात काही खाता येत नाही. असं खातं मिळालं की ज्यात काही खाता येत नाही. तात्पर्य आशा इच्छा तुम्हाला इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करतात आणि मिळालेल्या वस्तूचा उपभोग घेऊ देत नाही. आधी 2 लाख मिळतात का नाही हे दुःख होतं. इच्छेने दुःख दिलं पण कमी होतं. 2 लाख मिळतात का नाही हे दुःख होतं. पण तू 4 लाखाची इच्छा झाली तर त्या 4 लाखानं या 2 लाखाचा आनंद उपभोगू दिला नाही. आणि म्हणून मी विधान केलं की बळावलेली इच्छा ही वासना असते. 2 लाख ही इच्छा आहे आणि 4 लाख ही वासना आहे. आणि म्हणून इच्छा तर दुःख देतेच, पण वासना त्यापेक्षाही अधिक दुःख देते. मला जेवण मिळावं ही इच्छा आहे. जेवणाविना किती लोक उपाशी बसलेत किंवा जेवणासाठी किती लोक दुःखी सांगा बरं मला. जेवण मिळत नाही का? जेवण सगळ्याला मिळतंय. जेवण सगळ्याला मिळतंय. देवानं शपथच खाल्ली की जगातील प्रत्येक प्राणी मात्र जेवेल मगच मी जेवेल. देव आधी तुम्हाला जीव घालतो आणि शेवटी देव जेवतो. जेवण सगळ्याला मिळतंय. दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगी. देह हा दैववशात पाळला जातो. तुम्हाला जेवढं आयुष्य देवानं दिलं तिथपर्यंत जगवण्याची जिम्मेदारी देवाची आहे. दैवास्तव देहाचे पाळन, दैववशात तुमचा देह पाळला जातो. तुमच्या उदरभरणाची जिम्मेदारी देवाची आहे. जेवण सगळ्याला मिळतंच, देवाची जिम्मेदारी आहे. कारण जितकं आयुष्य तिथपर्यंत तुमचं शरीर जगवायचं आहे. देव अन्न सगळ्याला देतो. पण मला जेवण मिळत नाही म्हणून किती लोक दुःखी आहेत. जवळजवळ कुणीच नाही. जेवण सगळ्याला मिळतं, पण दुःख कशाचं आहे? मला चांगलं जेवण मिळावं याचं दुःख आहे. कपडे सगळ्याला मिळतात, पण मला चांगले कपडे मिळावेत याचं दुःख आहे. आणि चांगलं जेवण चांगले कपडे ही वासना आहे.
आणि म्हणून बळावलेली इच्छा ही वासना असते. आणि इच्छा थोडं दुःख देते, पण वासना तुम्हाला जास्त दुःख देते. ही वासना किंवा इच्छा तुम्हाला दुःख तर देतात, परंतु पुनर्जन्मातही बांधतात. इच्छा वासना तुम्हाला दुःख तर देतात, परंतु हीच वासना तुम्हाला पुनर्जन्मातही बांधते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. जशी वासना आहे तसा जन्म आहे. गीतेच्या 8व्या अध्यायात भगवंताने असा एक महान सिद्धांत मांडलाय. आणि मरणी जे अजे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा अस्मरावे मातेची तुवा. ज्ञानोबा आहे. मरताना जी वस्तू चित्तातून उभी राहील, पुढच्या जन्मी तुम्हाला ती वस्तू बनावी लागते. आणि मरताना तीच वस्तू चित्तातून उभी राहते की जिच्यावर तुम्ही आयुष्यभर प्रेम केले. ज्या वस्तूवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम केले, जी इच्छा अधिक प्रबळ आहे, ती इच्छा किंवा तीच वस्तू मरताना चित्तातून उभी राहते. आणि जी वस्तू चित्तातून उभी राहिली, पुढच्या जन्मी तुम्हाला ती वस्तू बनावी लागते. असा एक नियम आहे, असा एक सिद्धांत आहे. आणि मग मरताना तुमच्या मनात इच्छा असतील, वासना असतील, तर या वासना तुम्हाला पुढच्या जन्मात बांधतात आणि 84 लाख योनीचा प्रवास करायला होता. म्हणून भगवंताचं भजन करताना कुठली वासना मनात ठेवून भजन करू नका. भगवंताची भक्ती करताना कुठलीही वासना मनात ठेवून भक्ती करू नका, कारण वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. आम्ही मोक्ष जो भोगतो ते दुसरं तिसरं काही नसून वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. कारण मरताना कुठलीच वासना जर मनात नसेल तर तुम्हाला पुढचा जन्म नसतो, तुम्ही मुक्त होता. मरताना काही वासना असेल तरच तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकता, कारण वासना तुम्हाला पुढच्या जन्माला घालते. आणि म्हणून मी म्हणालो की इच्छा वासना दैनंदिन जीवनात आम्हाला दुःख तर देतातच, परंतु ही वासना आम्हाला पुनर्जन्माला घालते, जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. वासना मारा, तुम्हाला पुन्हा जन्म लाभणार नाही, तुम्ही मुक्त व्हाल. आणि या वासना संताच्या चरण रजाने जळतात, हे तुकोबाराय म्हणतात. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. वासना ही एकूण 2 प्रकारची आहे. एक सद्वासना आणि दुसरी कुवासना. सद्वासना आणि कुवासना प्रामुख्याने ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीत वासनेचे 2च प्रकार सांगितले. तशा शास्त्रात इतरही 2-4 प्रकारच्या वासना येतात, 2-3 प्रकारच्या. लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना वगैरे वगैरे अशा छोट्या मोठ्या वासना आहेत. ही लोकवासना म्हणजे लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझं कौतुक करावं, माझी स्तुती करावी, ही लोकवासना आहे. देहवासना, मी अतिशय सुंदर दिसावं, मला कधी म्हातारपणच येऊ नये, ही देहवासना आहे. परंतु याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या वासना सांगतायत. त्यातली पहिली आहे सद्वासना आणि दुसरी आहे कुवासना. दुर्मिळ चराचरी सद्वासना ज्ञानोबा म्हणतात. दुर्मिळ चराचरी सद्वासना. आणि या सद्वासनेला ज्ञानोबा सद्बुद्धी म्हणतात किंवा सुबुद्धी म्हणतात. आणि ही सद्वासना तुमच्या पदरी गतजन्मातलं पुण्य असेल तरच ती जागी होते, अन्यथा नाही. सद्वासना म्हणजे सद्बुद्धी किंवा सुबुद्धी. ज्ञानोबा म्हणतात की कर्माधारे राहटीजे, परी कर्मफळा न निरीक्षिजे, जैसा मंत्रद्रू न बाधीजे कर्मबाधा. ही सद्बुद्धी
सुबुद्धी किंवा सद्वासना म्हणजे काय हे सांगताना ज्ञानोबा म्हणतात की कर्माधारे राहटीजे परी कर्मफळा न निरीक्षिजे, जसा मंत्रद्रू न बाधीजे भूतबाधा. तुमच्या हृदयात जर ही सद्बुद्धी जागी झाली, जरी पुण्यवशे ही सुबुद्धी हृदयी प्रकाशे, तरी अशेषी नाशे संसार भय. ज्ञानोबा आहे. जरी पुण्यवशे सुबुद्धी हृदयी प्रकाशे, तरी अशेषी नाशे संसार भय. जरी पुण्यवशे, पदरी पुण्य असेल या जन्मातलं गतजन्मातलं, तरच ही सुबुद्धी जागी होईल, सद्वासना जागी होईल, अन्यथा नाही. पुण्यवान माणसाची सुबुद्धी सद्बुद्धी अर्थात सद्वासना जागी होते. आणि सद्वासना जर जागी झाली की तुम्ही संसार जिंकला. कारण गंगेला जसा समुद्र शेवट आहे, तसा सद्वासनेला सुबुद्धीला परमात्मा शेवट आहे. जैसा गंगेसी उदधी निरंतर. बरोबर आहे. उदाहरण देताना म्हणतायत की जसा एखादा मांत्रिक असतो, त्यांनी त्या भूतावर जर मंत्र टाकले तर त्याला भूतबाधा होत नाही आणि ते भूतही त्याच्या ताब्यात येतं. तसं तुमची सुबुद्धी सद्वासना जर जागी झाली असेल तर ही सद्वासना फलत्यागयुक्त कर्म करते. आणि जेव्हा तुम्ही या सद्वासनेमुळे फलत्यागयुक्त कर्म करतात, तेव्हा ही कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधत नाहीत. त्या मांत्रिकाने त्या भूतावर मंत्र टाकले, त्याला भूतबाधा झाली नाही आणि भूतही ताब्यात आलं. तसं ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केले, निष्काम भावनेने कर्म केले, फळाचा त्याग केला, ते कर्म तुम्हाला संसारात बांधत नाहीत आणि मोक्षही तुमच्या ताब्यात येतो. आणि म्हणून ही सद्बुद्धी, ही सद्वासना अतिशय मोठी आहे. ज्ञानोबा म्हणतात की जैसी दीपकलिका धाकुटी ते बहुतेजा ते प्रकटी, तशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. या सद्बुद्धीला, या सद्वासनेला कोणी लहान म्हणू नये. कारण दिव्याची ज्योत अतिशय लहान असते पण प्रकाश खूप मोठा असतो. तसं सद्बुद्धी सद्वासना ही लहान असते पण तिचं कार्य फार मोठं, फार महान असतं. ती तुम्हाला संसार जिंकून देते आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढते, भगवंताची प्राप्ती करून देते. ही सद्वासना आहे आणि पुण्याने जागी होते. दुसरी आहे कुवासना. कुवासना म्हणजे माणसाच्या मनात असलेल्या संसारिक इच्छा. वासनाचे पण कू आहे, ज्याच्या इच्छा प्रबळ आहेत, ही कुवासना आहे. आणि जोपर्यंत इच्छा आहेत तोपर्यंत संसार बंधन आहेच. ज्या दिवशी तुम्ही निरीच्छ व्हाल अर्थात विरक्त व्हाल तेव्हा संसार बंधन तुटेल. आणि म्हणून कुवासना ही तुम्हाला संसारात बांधते. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती, ते तर निरंतर रमती अविवेकी. ही सुबुद्धी सोडली तर उरलेली ही दुर्बुद्धी आहे. ज्यांच्या पदरी पुण्य आहे, या पुण्याच्या बळावर ही सद्वासना अर्थात सुबुद्धी जागी होते आणि ही तुम्हाला देवाची प्राप्ती करूनच देते. परंतु ज्यांच्या हृदयात सद्बुद्धी नाही आहे, सद्वासना नाही आहे, त्यांच्या हृदयात दुर्बुद्धी असते, कुवासना असते आणि ही कुवासना विकारी असते. अशा माणसामध्ये विकार ठासून भरलेले असतात आणि असा मनुष्य सातत्याने संसार बंधनात अडकत असतो. म्हणून इतया पार्था स्वर्ग संसार नरक अवस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. ज्यांच्याजवळ दुर्बुद्धी आहे, कुवासना आहे, त्यांना संसार, स्वर्ग किंवा नरक मिळेल
पण आत्मसुख अर्थात मोक्ष मिळणार नाही. मोक्ष किंवा संतपद त्यांनाच मिळेल की ज्यांच्या अंतकरणात सद्बुद्धी वास करते किंवा सद्वासना वास करते. आणि म्हणून कुबुद्धी किंवा कुवासना म्हणजे मनात असलेल्या प्रबळ इच्छा, आणि या प्रबळ इच्छेचा अर्थात कुवासनेचा संतांच्या पायधुळीने नाश होतो. या वासना जळून जातात. ज्यावेळेस तुम्ही संतांच्या सहवास येतात आणि संतांच्या सहवासात येतात आणि संतांची चरणरज तुम्हाला लागते, त्यावेळेस संतांच्या या चरणरजाने तुमची कुवासना जळून जाते. कुवासना जळणं म्हणजे तुमच्या इच्छा मरणं, तुम्ही निरीच्छ होणं, अर्थात तुम्ही विरक्त होणं. आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनात विरक्ती येते तर या वैराग्यानं तुम्हाला देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य यांनी ब्रह्मानंदा योग्य जीव होते. म्हणून कसं समीकरण आहे पहा की संतांच्या पायाची धूळ जर तुम्हाला सहज लागली तर संतांच्या पायधुळीने तुमची कुबुद्धी कुवासना जळून जाते. अर्थात तुमच्या इच्छा मरतात, तुम्ही निरीच्छ होतात, तुमच्या जीवनात विरक्ती येते. तात्पर्य कुवासना जळणे म्हणजे तुमच्या जीवनात विरक्ती येणे, तुम्ही निरीच्छ होणे, आणि या विरक्तीने देव भेटतो. आता या ठिकाणी तुकोबारांनी काय शब्द प्रयोग केलाय की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. नुसती वासना जळून उपयोग नाही, वासनेचं बीज जळावं. वासनेचं बीज जळावं. तर हे वासनेचं बीज काय आहे? वासना जळाली ठीक आहे, वासना मोक्ष मिळवून देते. जळाली की वासना जळाली मोक्ष मिळेल, पण नुसती वासना जळून उपयोग नाही आहे. एखादं झाड आहे, जसे तुकोबाराज बोलले की आशा ही समूळ खणून काढावी तरीच गोसावी व्हावे त्याने. एखादं झाड आहे, वरून तोडले, खोड तसंच ठेवले, त्याला पुन्हा आगाऱ्या फुटतात, फांद्या फुटतात, ते झाड पुन्हा पनपतं. मग ते मुळासहित उपडून काढलं तर पुन्हा ते झाड पनपत नाही, फुटत नाही. म्हणून आशा हे समूळ खणून काढावी तरीच गोसावी व्हावे त्याने. इथं तोच प्रकार आहे. नुसती वासना जाऊन उपयोग नाही, वासनेचं बीज जावं. नुसतं झाड तोडून उपयोग नाही, झाडाचं मूळ तोडावं, म्हणजे झाड उगवत नाही. म्हणून वासना जावी पण बीजासहित जावी. वासनेचे बीज जळून जाय. ते वासनेचं बीज काय? तर वासनेचं बीज म्हणजे अविवेक, किंवा फार फार त्याला अज्ञान म्हणलं तरी चालेल. वासनेचं बीज म्हणजे अज्ञान, पण मी प्रामुख्याने वासनेचं बीज म्हणजे अविवेक असं सांगू इच्छितो. कारण जिथं अविवेक आहे तिथे सारासार विचार नसतो. तिथं अनित्य आणि नित्य काय याची पारख नसते. ज्यावेळेस तुमचं अविवेक नाहीसा होतो आणि विवेक जागृती होते, त्यावेळेस तुम्हाला सारासार कळतं, नित्य अनित्य कळतं. भगवान सार आहे, संसार आसार आहे. भगवान नित्य आहे, संसार अनित्य आहे, हे विवेक जागृतीने कळतं आणि तुम्ही संसार जिंकू शकता. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की जबवरी पार्था तो विवेकू न उभवी माता तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. जोपर्यंत विवेक डोकं वर करत नाही तोपर्यंत तुम्ही संसार जिंकू शकत नाही. आणि मग संसार जिंकण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र काय तर ज्ञानोबा म्हणतात विवेक. विवेक हा सिद्धांत आहे. जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माता तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. अर्थात विवेक जागा होत नाही तोपर्यंत तुम्ही संसार जिंकू शकत नाहीत. विवेक जागा झाला तर संसार जिंकू शकता. याचाच अर्थ अविवेक हे वासनेचं बीज आहे आणि हे वासनेचं बीज जळावं. वासनेचे बीज जळून जाय. आणि म्हणून मी असा अर्थ करू इच्छितो की वासनेचं बीज म्हणजे अविवेक, आणि संतांच्या चरणराजानं हा अविवेक जातो, अविवेक जळतो, आणि अविवेक गेला की तिथं विवेक जागा होतो. आणि मग विवेकाला संसार आसार वाटतो
भगवंत सार वाटतो, संसार अनित्य वाटतो, भगवंत नित्य वाटतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तैसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विवेक जागा झाला, तुम्हाला संसाराची अनित्यता कळाली. संसार मारक आहे आणि संसाराचा मी अंश म्हणून मी मारक आहे. हा संसार मला मारेल, जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधेल. आणि म्हणून ज्या दिवशी तुम्हाला संसाराची मारकता अनित्यता कळते त्या दिवशी वैराग्याला हकलून दिलं तरी बळच लंडासारखं तुमच्या मागे लागतं आणि या वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य यांनी ब्रह्मानंदा योग्य जीव होती. संसाराची अनित्यता कळावी. नरमारच बोलतात की विखे रांधिली रससोय ते जेवणारा ठाऊई होय ते ताटची सांडूनी जाय जिहापरी. एखादा मनुष्य जेवायला बसलाय आणि त्याला कळालं, कोणतरी कानात सांगितलं की याच्यात विष घातलंय, तो मनुष्य त्या ताटावर नुसता उठून जात नाही, ते ताट उलथं पालथं करतो आणि निघून जातो. तसं तुम्हाला खात्रीने कळालं की संसार मारक आहे, हा मला मारणार आहे, त्यावेळेस तुम्ही संसार ही उलथा पालथा करता, त्या ताटासारखा निघून जाता. तसे संसाराया समजतात जाणीजे जे अनित्यता ती वैराग्य दवडिता पाठी लागे. संसाराची अनित्यता मारकता ही विवेक जागा झाल्याच कळते. आणि म्हणून वासनेचं बीज हा अविवेक आहे. संताच्या पायधुळीने अविवेक गेला, अविवेक जळाला की विवेक जागा होतो. आणि विवेक जागा झाला की तुम्हाला संसाराची अनित्यता कळते. आणि संसाराची अनित्यता कळाली की तुम्ही अनित्य संसार टाकून देता, नित्य अशा भगवंताच्या मागे लागता. आणि नित्य अशा भगवंताच्या मागे लागणे हा विवेक असतो, हे वैराग्य असते. आणि या वैराग्याने देव भेटतो. म्हणून कुवासना जाणे आणि सद्वासना जागी होणे हे वैराग्य आहे. आणि या वैराग्याने देव भेटतो. आणि म्हणून तुकोबाराय इथं सांगू इच्छित आहेत